आजच्या या छोट्याशा गप्पा ज्या आहेत आपल्या, त्या आपल्याला जरा एका भावनिक पातळीवर घेऊन जाणार आहेत. मन थोडंसं अस्वस्थ आहे. असो, जी दुर्घटना घडली परवा, 32 तास मुंबई पुणे महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाला, टँकर उलटला. त्याबाबत ही पोस्ट माझ्या वाचनात आली आणि ती ज्यांनी कोणी लिहिली आहे त्यांना आधी मी सलाम करते. त्यांचीच इच्छा आहे की ही पोस्ट खूप शेअर व्हावी. मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता आडोशी घाटामध्ये गॅसचा टँकर उलटला. खळबळ उडाली आणि महामार्ग पोलिसांकडून तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली गेली. आपल्याला सगळ्यांना हे सगळं माहिती आहे. लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? काय त्यात? टँकरच तर उलटलाय, क्रेनने उचला आणि रस्ता मोकळा करा ना. हे बोलत असताना लोकांना विषयाचं गांभीर्य माहितीच नव्हतं. सर्वसाधारणपणे जनतेला पेट्रोलचे टँकर्स बघून तर सवय असते, पण पण परवा उलटलेला टँकर हा प्रेपोलिन गॅस टँकर होता. पेट्रोल हे डोळ्यांना दिसतं, त्याचा उग्र दर्प येतो, त्यामुळे ती परिस्थिती आटोक्यात आणणं सोपं असतं. पण मंडळी, प्रेपोलिन गॅस लीक म्हणजे अदृश्य बॉम्ब असतो. आपल्याला बरेचदा स्टॅटिकचा शॉक बसतो ना, हा गॅस तेवढ्यानी सुद्धा पेट घेऊ शकतो. त्यामुळे क्रेन उपलब्ध असून सुद्धा त्याचा वापर नाही करता आला. किंचितचं घर्षण झालं असतं आणि सर्वनाश झाला असता. आता परीक्षा होती ती प्रशासनाची. गॅसची गळती थांबवणं, दुसरा टँकर आणून राहिलेला गॅस त्यामध्ये ट्रान्सफर करणं, तो टँकर प्रेपोलिन गॅस नेऊ शकणारा असायला हवा. त्यानंतर बघ्यांची गर्दी, ट्रॅफिकची पर्यायी व्यवस्था लावणं, सेफ झोन बनवणं, खूप होतं सगळं. आणि यासाठी NDRF टीमला बोलावलं गेलं होतं. रात्र व्हायला लागली होती, धोका वाढत होता. बोगद्याच्या शेजारी ही घटना घडल्यामुळे तो बोगदाच एक मोठा सिलेंडर बनला होता. दुसऱ्या टोकाला किंचितसा स्पार्क आणि धमाका. 5 किलोमीटरच्या परिसरात धाडकन एखादी अशी क्रिया झाली असती, सगळं उडलं असतं. ही आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने रात्रीचा दिवस केला. महत्प्रयासाने गॅस ट्रान्सफर झाला, तरी सुद्धा धोका अजून टळलाच नव्हता. हवेत मिसळलेल्या गॅसची गुणवत्ता सतत तपासावी लागत होती. ती सुधारल्याशिवाय टँकर उचलणं धोक्याचंच होतं, किंबहुना शक्यच नव्हतं. ही घटना प्रवाशांपासून प्रशासनापर्यंत सर्वांनी अत्यंत धीराने घेतली. 32 तास अन्न आणि पाणी पुरवठा, त्यांची काळजी घेणं, त्यांना सुरक्षितता देणं, हे काम करणाऱ्या महामार्ग पोलीस, NDRFचे जवान, गॅस कंपनीचे कर्मचारी, क्रेनवाले, फायर फायटर्स आणि कितीतरी निनावी कर्मचारी आणि शिवाय आपले प्रवासी, या सर्वांना सांभाळणारं मुख्य म्हणजे प्रशासन. यांचे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीत हो. अपरंपार कौतुकास्पद काम. सलाम आहे त्यांना, सलाम आहे. मंडळी, ही पोस्ट तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी शेअर करा. सगळ्या लोकांपर्यंत हे पोचणं खूप आवश्यक आहे. देव करो अशी घटना पुन्हा ना घडो, पण घडल्यास आपण अलर्ट असणं खूप आवश्यक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.